सुप्रभात. गुड मॉर्निंग. सकाळ, प्रसन्न सोनेरी सकाळ, अशीच रोजचीच. मॉर्निंग वॉक रोज घेतो मी. माझ्या तब्येतीसाठी उत्तम असतो. मॉर्निंग वॉक करून परत येईपर्यंत माझ्यासाठी नाश्ता बनवतात. माझ्या तब्येतीची काळजी घेणारे माझे खास आचारी. माझ्या प्रशस्त डायनिंग रूम मधल्या विलायती टेबलवर बसून मी त्याचा आस्वाद घेतो. नाश्त्यानंतर मला वेगवेगळ्या फळांचा रस प्यायला आवडतो, जो माझ्या शरीराला दिवसभर ताजतवानं ठेवतो. फ्रेश. राजकारण, समाजकारण, कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र यांची मला फार आवड. त्याविषयी माहिती घेण्यासाठी मी रोज 4-5 वर्तमानपत्र तरी वाचतोच. मग सुरुवात होते माझ्या दिवसभरांच्या कामांची. रुटीन. ऑफिस, फॅक्टरी, मीटिंग्स, डिस्कशन्स, डेलिगेट्स, फॉरेन क्लायंट्स बरोबर लंच. दिवस कसं जातो तेच कळत नाही. Oh God. एक मात्र आहे. हा, संध्याकाळ होताच माझ्यातला कलाकार जागा होतो. जगभरात कुठेही मी माझी कला सादर करतो. प्रशस्त अशा रंगमंचावर जेव्हा माझी कला सादर करण्याची वेळ येते, तेव्हा मी एका वेगळ्याच भावनेने सुखावून जातो. माझ्या कलेचा आस्वाद घेण्यासाठी उसळलेली रसिकांची गर्दी पाहून माझ्या अंगात एक वेगळीच स्फूर्ती संचारते. कार्यक्रमाला रसिकांची मिळणारी उत्स्फूर्त दाद माझं मन तृप्त करते. कार्यक्रम संपल्यावर मिळणाऱ्या रसिकांच्या टाळ्या मला स्वर्गसुखाचा अनुभव देतात. कार्यक्रमानंतर मला भेटण्यासाठी झालेली प्रेक्षकांची गर्दी मला भारावून टाकते. आणि मग वेळ येते सेलिब्रेशनची. माझ्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी माझ्यासाठी मोठी पार्टी ठेवलेली असते, ज्यात उच्च प्रतिष्ठित लोक सुंदर ललना मला उंची मद्याचा आग्रह करत असतात. त्या विविध प्रकारच्या उच्च प्रतीच्या मद्याचा आस्वाद घेताना मला माझ्या तब्येतीची काळजी करण्याचं काहीच कारण नसतं. पार्टी संपल्यानंतर मला माझा ड्रायव्हर कधी माझ्या मर्सिडीज मधून तर कधी BMW मधून सुखरूप घरी सोडतो. प्रसन्न सकाळ, कामात व्यग्र दुपार आणि संध्याकाळी रसिकांच्या प्रेमानं धुंद झालेला मी रात्री माझ्या आलिशान बंगल्यात येतो, तेव्हा सुखाच्या परमोच्च क्षणी असतो. माझ्या प्रशस्त बेडरूम मध्ये जेव्हा मी झोपायला जातो, तेव्हा खंत एकाच गोष्टीची वाटते की माझं हे सुख वाटून घ्यायला माझ्याजवळ कुणीच नसतं.